अजित पवारांना शरद पवारांनी मोठा धक्का दिलाय, तेही जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान। घड्याळ तेच पण वेळ नवी। अजित पवारांच्या या टॅगलाईनवर आता वेळ पण तीच आणि मालक पण तोच या नवीन टॅगलाईनने प्रत्युत्तर दिलंय। एकीकडे अजित पवारांच्या जागा वाटपावरून बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे अजित पवार गटाला मोठी गळती लागली आहे। पुण्यात पदाधिकाऱ्यांसह 137 लोकांनी मनगटावरचं घड्याळ काढून हातात तुतारी घेतली आहे। या घटनेकडे शरद पवारांचं राजकीय सर्जिकल स्ट्राईक म्हणून पाहिलं जातंय। महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानजनक जागा देऊन तोडगा कसा काढायचा हे आव्हान आता भाजप समोर उभं टाकणार आहे। तर दुसरीकडे शरद पवारांनी भाकरी फिरवली आहे। वेळ पण तीच आणि मालक पण तोच या नवीन टॅगलाईनसह शरद पवारांनी एकाच दगडात 2 पक्षी मारलेत। अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। ढोल ताशांच्या गजरात जेसीबीने फुलांची उधळण करत शरद पवारांचं लोणावळ्यात जंगी स्वागत झालंय। विशेष म्हणजे यावेळी शरद पवारांसोबत खुद्द प्रतिभा पवारही उपस्थित होत्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांसह 137 जण एकाच वेळी शरद पवारांसोबत गेलेत। खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। लोणावळ्यात या राजीनाम्यांमुळे अजित पवार गटाला मोठं भगदाड पडल्याचं सांगण्यात येत आहे। पक्षातील अंतर्गत वाद आणि आमदार सुनील शेळके यांच्या हस्तक्षेपामुळे ही गळती लागल्याची चर्चा आहे। पण या गळतीचा शरद पवारांनी पुरेपूर फायदा घेतल्याचं सांगण्यात येत आहे। पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे अजित पवार गटासाठी मोठी डोकेदुखी समजली जाते। अजित पवार गटाकडून राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, पण राजीनामा देणारे पदाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिलेत। आता तुतारीचा आवाज निवडणुकीत दणानेल की घड्याळ वेळ मारून जाईल हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, लोणावळा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।